नमस्कार, मी डॉक्टर सुरेश, टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ह्या व्हिडिओमधून आपण अलंकारांचे अर्थ आणि त्यावर आधारित काही बहुपर्यायी प्रश्नांची चर्चा करणार आहोत. सर्व अलंकार घेतलेले नाहीत, काही अलंकारांचा फक्त अर्थ या ठिकाणी आधी आपण समजून घेऊ आणि त्यानंतर पुढील प्रश्न बघूया. मुख्य फसगत जी होती रूपक आणि उपमा अलंकाराच्या मध्ये होते. रूपक अलंकारामध्ये जी आहे ती व्यक्ती तीच आहे असं म्हटलं जातं, जसं की राजा सिंह शौर्याचा आहे, म्हणजे राजा हा सिंहच आहे. राजा आणि सिंह काही वेगळं नाहीये, तर राजा हा सिंहच आहे असं म्हटलंय. आणि उपमा अलंकारामध्ये त्याच्या सारखा आहे असं तो म्हटलंय, तो सिंहासारखा पराक्रमी आहे. रूपकमध्ये ते दोन्ही, ज्याची उपमा द्यायची आहे आणि ज्याला उपमा द्यायची, त्या दोन्ही गोष्टी एकच आहे असं मानलं जातं, म्हणजे तो सूर्य आहे. आणि उपमा अलंकारामध्ये सारखा प्रमाणे हे शब्द वापरलं, म्हणजे तो सूर्यासारखा आहे. तर असं ह्या दोन मध्ये थोडा आपल्या ओळखण्यामध्ये थोडा फरक होऊ शकतो. अनुप्रास अलंकारामध्ये एक चंद्र चमकतो चांदण्यात ची पुनरावृत्ती होते. आणि ते बरेच जे टंग ट्विस्टर असतात ते ह्याप्रमाणेच आहे. नंतर यमक अलंकारामध्ये वाक्याच्या शेवटी जे आहेत, शेवटी येणारे जे शब्द आहेत ते एकसारखे असतात. पाऊस आला गार गार, त्याला नाही थार थार. यामध्ये गार थार या शब्दांचा ध्वनी सारखा आहे, तर यमक अलंकार असतो. श्लेषमध्ये एकाच शब्दाला किंवा एका वाक्यखंडाला दोन अर्थ लागलेले असतात. जसं औषध न लगे मजला, ही जी एक मोठी दमयंती आणि नल राजाची याच्यामधली ही एक खूप प्रसिद्ध काव्यपंक्ती आहे. औषध न लगे मजला म्हणजे औषध लागणार नाही मला, औषध नको आहे मला. आणि दुसरं आहे औषध न लगे मजला, म्हणजे नल राजा हाच माझा औषध आहे. अशा पद्धतीने दोन शब्दांचं श्लेष, दोन शब्दांचा अर्थ एकाच वाक्यखंडाला किंवा एकाच वाक्याला असल्यामुळे त्याला श्लेष अलंकार असं म्हणतात. आता काही उदाहरणं आपण बघूया. पाखरा एवढे हलके मन, हा वाक्यात कोणता अलंकार? उपमा आहे, कारण एवढे शब्द आलेला आहे त्यामुळे तुलना केलेली आहे त्याचं, म्हणून त्या ठिकाणी पाखरा हे या उपमा अलंकार आहे. सूर्य होतात पण तेज नव्हती, यामध्ये विरोधाभास अलंकार आहे. जसं शब्दातनं वाक्यातनं आपल्याला कळत आहे, सूर्य असूनही तेज नाही असं होऊ शकत नाही. सूर्य आहे तिथे तेज असणारच आहे. माझे मन हिरवे गार रान, या वाक्यात रूपक आहे. माझे मन जे आहे ते गार रान आहे, प्रत्यक्षात त्याच्या सारखे नाही म्हटलंय, तर माझे मन हे रानच आहे असं एकत्रितच म्हटलंय, म्हणून या ठिकाणी रूपक हे शब्द आहे. झुळझुळ झुळझुळ झुलते झाड, यामध्ये झ ची पुनरावृत्ती झाली म्हणून या ठिकाणी आपल्याला अनुप्रास हा अलंकार दिसतो. कोळ्याचे जाळे पण ते सोन्याचे वाटे, या ठिकाणी विरोधाभास अलंकार आहे, कारण की कोळ्याचे जाळे जसे काही सोन्यासारखे नसते, पांढरे, आणि त्या ठिकाणी बरेच त्या ठिकाणी किडे अडकलेले असतात, काठ्या कचरा अडकलेला असतो, तरी सुद्धा ते सोन्याचं वाटणं, म्हणजे विरोधाभास आहे, म्हणून विरोधाभास अलंकार या ठिकाणी वापरलेला दिसतोय. विचारांची वादळ डोक्यात उसळतात, या ठिकाणी खालीलपैकी कोणता अलंकार आहे? रूपक आहे. विचारांची वादळ आहेत ती डोक्यात उसळत आहेत, म्हणजे जी विचारांना आहे ते वादळाचं या ठिकाणी रूपक दिलेलं आहे. त्या ठिकाणी विचार हे वादळासारखे असं म्हटलं नाही, तर विचार हेच वादळ आहे असं म्हटलेलं आहे या उदाहरणामध्ये. मन माझं पाखरा सारखं उडतंय, कोणता अलंकार आहे? उपमास. का? कारण की सारखा हा शब्द आलेला आहे. फुलांनी फुलविला संसार, यामध्ये कोणता आहे? तर फ शब्द, फुलांचा शब्द या ठिकाणी दोनदा आलेला म्हणून अनुप्रास आहे. मृगजळामागे धावणारा मृग, या ठिकाणी कोणता आहे? तर दृष्टांत आहे. दृष्टांत अलंकारामध्ये एक उदाहरण दिलेलं असतं आणि त्या उदाहरणासारखंच दुसरं कोणती तरी गोष्ट सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला असतं. तर मृगजळ जे आहे त्यासारखा मृगजळामध्ये धावणारा जो मृग आहे याप्रमाणेच हा एक सिद्धांत आहे, हा एक दृष्टांत आहे, त्याच्या आधारे काहीतरी सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एक म्हण आहे आणि हा वाक्प्रचार सुद्धा आहे. विजेसारखी ती आली आणि गेली, यामध्ये कोणतं उपमा? का? कारण सारखी शब्द आलेला आहे, ती विजेसारखी आली आणि गेली. जीवन म्हणजे एक मोठा समुद्र आहे, कोणता अलंकार आहे? तर रूपक आहे. जीवन हे समुद्रासारखे आहे असं नाही म्हटलेलं, तर जीवन प्रत्यक्षात स्वतःच एक समुद्र आहे असं म्हटलंय, म्हणून रूपक हा अलंकाराचा वापर त्या वाक्यात दिसतो. गोड गोड बोलून गळा कापणारे, यामध्ये आपल्याला विरोधाभास आहे. गोड बोलणे आणि गळा कापणे या दोन्ही कृती वेगवेगळ्या आहेत किंवा यामध्ये भाव वेगवेगळे आहेत, पण ते एकत्रित असल्यामुळे त्या ठिकाणी अलंकार जो दिसतोय तो आपल्याला विरोधाभास अलंकार दिसतोय. अंबर फाटले ढगांनी, कोणता अलंकार आहे? या वाक्यामध्ये
रूपक अलंकार आहे